जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावानो, आज तुम्हाला मी जयंतीनिमित्त नवीन ट्रेंडिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे. इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होत आहे आणि यूट्यूबवरती याचा शॉर्ट जो आहे तो खूप व्हायरल होत आहे. तर भावानो, तुमच्यासाठी नवीन आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. कारण भावानो, तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला असेल, त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. तर भावानो, तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे. मटेरियल तुम्ही डाउनलोड करायचं आहे. मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेलं आहे. तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन जॉईन व्हायचं आहे आपल्या टेलिग्रामला. न्यू ट्रेंडिंगचे ट्युटोरियलचे मटेरियल देत असतो आणि भावांनो एडिटिंग ॲप्लिकेशन सुद्धा देत असतो. तर तुम्हाला तर काय करायचं आहे, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला भावांनो समजून जाईल की हा व्हिडिओ कसा करायचा आहे. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी अलाइट मोशन ॲप्लिकेशन लागेल. ते तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेले, तुम्ही तिथे जाऊन ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला कुठेही शो होऊन जाईल. तो पासवर्ड तुम्ही घ्यायचा आहे आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर ZIRचे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यात मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तर चला भावना, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा भावना, तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. आणि भावना, तुम्हाला मी टेलिग्रामवरती 2 XML फाईल दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रोजेक्ट आणि एक टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट. ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचे आहेत. जर तुम्हाला अलाइट मोशनमध्ये ते इम्पोर्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती ट्युटोरियल दिलेलं आहे. त्याचा जो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. ते ट्युटोरियल तुम्ही पाहून आपल्या अलाइट मोशनमध्ये प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकता. तर आपले अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट झालेले प्रोजेक्ट, या प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तर पाहू शकता बिटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. तर भावनो, पाहू शकता या सॉंगला मी बिटमार्क करून दिलेलं आहे. आता आपले मटेरियल जे आहे ते सर्व व्यवस्थित ऍड करून घ्यायचं आहे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो, आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचे. तर सर्व तुम्हाला भावनो PNG स्वरूपात मी मटेरियल दिलेले आहे आणि हे तुम्हाला टेक्स्ट प्लस फोटो असा क्रिएट करून दिलेला आहे. तुम्हाला जर भावनो हे असे मटेरियल तयार करायचे असेल तर त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईन. पण कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट जर केली, भावा याच्यावरती ट्युटोरियल घेऊन ये, तरच भावानं मी ट्युटोरियल घेऊन येणार आहे. कमेंट करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईन. तर हा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर असे फोटो सिलेक्ट करा. आणि तुम्हाला याचा रेशो जो आहे, याचा रेशो तुम्हाला 14 नाही तर 18 ठेवायचा आहे आणि 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. असे व्यवस्थित ठेवल्यानंतर भावांनो, आपले जे फोटो आहेत ना, ते फोटो तुम्ही असे व्यवस्थित सिलेक्ट आपल्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. तर भावांनो, हे सर्व असे फोटो ऍड केल्यानंतर आता हे फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. असे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 3.6 या बीट मार्क पर्यंत वाढवून घ्यायचे आहेत. असे ठेवल्यानंतर भावांनो, हे व्यवस्थित असे येऊन जातील. पुन्हा तुम्हाला 3.6 या बीट मार्कपासून आपलं लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे. तर भावांनो, तुम्हाला या सॉन्गचं लिरिक्स जे आहे ते गुगलवरती तुम्हाला भेटून जाईल आणि गुगलवरून ते सॉन्गचे लिरिक्स कॉपी करायचे आणि आपल्या नोटमध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये ते सेव्ह करून ठेवायचं आहे. आणि नंतर आपण जसा स्टेटस क्रिएट करू तसं ते कॉपी करून आपल्या अलाइट मोशनमध्ये पेस्ट करू शकता. तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जायचे आणि आपले पहिले जे लिरिक्स आहे ना, ते भावांनो मी नोटमध्ये कॉपी करून ठेवलेले आहे. तर ते तिथून मी अलाइट मोशनमध्ये पेस्ट करणार आहे. तर भावांनो, पहिले लिरिक्स सिलेक्ट करायचे, कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर अलाइट मोशनमध्ये हे पेस्ट करायचे. हे पेस्ट केल्यानंतर बाकीचा पार्ट कट करायचा आहे आणि सेंटर करायचे. फॉन्टमध्ये यायचे, टेको बोल्ड फॉन्ट ठेवायचे. याचा साईज जी आहे याची साईज तुम्हाला भावांनो 36 नाही तर 56 ठेवायची. ओके करायचे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला कलरमध्ये यायचं आहे. कलरमध्ये आल्यानंतर ग्रेडियंटवरती क्लिक करायचे. ग्रेडियंटवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला असं व्यवस्थित ठेवायचं. ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि पांढऱ्या कलरवरती क्लिक करायचे आणि हा कलर तुम्हाला ठेवायचा आहे आणि व्यवस्थित भावांनो हा कलर असा ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर याचा पार्ट बाकीचा कट करायचा आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा आणि हा वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा. पुन्हा याचा डुप्लिकेट करा. याचा डुप्लिकेट लेअर केल्यानंतर हा डुप्लिकेट लेअर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा. असा ठेवून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करा. एडिटमध्ये जायचे
आणि पुढचा आपलं लिरिक्स पुन्हा कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे. तर असे व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. असं टाईप केल्यानंतर फॉन्टवरती क्लिक करायचं, हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला याची साईज 64 ठेवायची, ओके करायचे आणि कलरमध्ये येऊन तुम्हाला याचा कलर पांढरा ठेवायचा आहे. पांढरा ठेवल्यानंतर हा तुम्हाला व्यवस्थित या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता असं व्यवस्थित ठेवल्यानंतर या पहिल्या फॉन्टवरती पहिल्या लिरिक्सवरती क्लिक करायचे, मूव ऑन ट्रान्सफरवरती जायचे आणि स्टार्टिंगच्या अगोदर की द्यायची आहे आणि स्टार्टिंगला की देऊन तुम्हाला व्यवस्थित डाव्या बाजूला ठेवून घ्यायचे. डाव्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर आता याचा कर्व जो आहे तो कर्व पूर्ण ठेवून घ्यायचा आहे. कर्व पूर्ण ठेवून घेतल्यानंतर पुन्हा खालच्या टेक्स्टवरती क्लिक करायचे, मूव ऑन ट्रान्सफरवरती जायचे, स्टार्टिंगच्या अगोदर यायचे, स्टार्टिंगच्या पुढच्या बाजूला की द्यायचे आणि स्टार्टिंगवरती आल्यानंतर एक की द्यायचे. अशी की ठेवल्यानंतर तुम्हाला याचा कर्व जो आहे तो कर्व असा व्यवस्थित पूर्ण ठेवायचा आहे. आता कर्व पूर्ण ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला 3.6 बीट मार्कवरती यायचे, प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा यातला भावना कुठलाही PNG तुम्ही सिलेक्ट करायचा आहे, प्लस करायचा आहे. प्लस केल्यानंतर याची साईज जी आहे ती याची साईज व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे. कमी केल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवायची आणि हा तुम्हाला फोटो जो आहे तो व्यवस्थित सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. तर असा मध्यभागी ठेवल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज जी आहे ती कमी करून घ्यायची आहे. असं व्यवस्थित ठेवल्यानंतर आता भावना आपल्याला याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट मी दिला आहे ना, ते प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जावा, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करा. कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बीट मार्कवरती यायचं आहे आणि भावनो या तिन्हीला हा एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. असा व्यवस्थित भावना इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हा भावना टेक्स्ट जो आपला असं व्यवस्थित दिसून जाईल. पुन्हा याच्यावरती क्लिक करा, लेअरमध्ये जावा, कॉपी लेअर करून घ्या आणि हा इथे लेअर पेस्ट करून घ्यायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर आता आपल्याला याचा इफेक्ट आहे तसा पुढे वाढवायचा आहे. तर या टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, टायमरच्या ऑप्शनवरती जो शेवटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा, आहे तसा इफेक्ट आहे तसा टेक्स्ट येऊन जाईल आणि भावनो तुम्हाला हा फोटो जो आहे तो फोटो सिलेक्ट करा, या कलरच्या ऑप्शनमध्ये जावा, स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा फोटो जो ठेवायचा आहे तो फोटो ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवल्यानंतर हा तुम्हाला फोटो व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि हा टेक्स्ट जो आहे तो हा टेक्स्ट तुम्हाला भावनो खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि याची साईज जी आहे ती याची साईज तुम्हाला 48 ठेवायची आणि फोटो व्यवस्थित सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित सेंटरला ठेवल्यानंतर आता पुढचं लिरिक्स आहे ते पुढचं लिरिक्स तुम्ही व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे आणि एडिट करून घ्यायचं आहे. तर इथून पुढे भावनो सर्व जे लिरिक्स आहेत ना ते सर्व लिरिक्स आहे असे फक्त कॉपी पेस्ट करून घ्यायचे आहेत. फोटो चेंज करायचे आहे आणि लिरिक्स चेंज करायचे आहे. बाकी इफेक्ट आहे तसा ठेवायचा आहे आणि शेवटच्या बीट मार्काला तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो ठेवून घ्यायचा आहे. तर भावनो आपला टेटस जो आहे तो टेटस तयार झालेला आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला भावनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.